नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 15 जून 2026. प्रसारमाध्यमातून असं खूप ऐकायला भेटतंय की यावेळी एल निनोमुळे दुष्काळ पडणार आहे. तर सर्वप्रथम शेतकऱ्याला सांगू इच्छितो, आपण त्या एल निनोविषयी तर सहमतच नाहीत. तर एल निनोमुळे दुष्काळ पडणार हे आपल्याला मान्य देखील नाही. तर शेतकऱ्याला सांगू इच्छितो, एल निनो असो या नसो, आपल्या भारताला दोन समुद्र आहेत. एक अरबी समुद्र आणि बंगालच्या खाडीचा समुद्र. अरबी समुद्रातून जरी नाही पाऊस आला, बंगालच्या खाडीमधून पाऊस येणार आणि शेतकऱ्याची पेरणी होणार. म्हणून मी म्हणतो एल निनो असो या नसो, आपल्या दरवर्षी महाराष्ट्रात पाऊस येणार हे निश्चित आहे. आणि काय झालं, प्रसारमाध्यमातून खूप ऐकायला भेटतं की दुष्काळ पडणार आहे, पाऊसच पडणार नाही. पण शेतकऱ्याला एक सांगू इच्छितो, शेतकऱ्यांना घाबरू नका. म्हणजे काय होणार आहे, या जूनच्या शेवटच्या आठवड्यात काय होणार आहे, पाऊस येणार आहे आणि शेतकऱ्याच्या पेरण्या सुरू होणार आहेत, म्हणून हे अंदाज लक्षात द्यायचा. आणि याच्यातून जर काही शेतकरी राहिले तर 10 जुलै ते 15 जुलैमध्ये पुन्हा एकदा पाऊस येईल, त्याच्यात पेरण्या होणार आहेत. पण दुष्काळ वगैरे काही पडणार नाही, म्हणून हा प्रथम शेतकऱ्यांना अंदाज लक्षात द्यायचा. काय झालं, महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला, पण दाखल झाल्याच्या नंतर परत ते स्थिरावला. पण ही परिस्थिती, वारं सुटण्याची परिस्थिती दरवर्षी कधी असते, पाऊस पडल्याच्या नंतर पुढच्या महिन्यात असते. पण यावर्षी काय झालं, सुरुवातीला आल्यामुळं हे शेतकऱ्याला असं वाटतं की यावर्षी पाऊस पडणार नाही. आणि त्याच्यामधून काय झालं की प्रसारमाध्यमातून बरं भेडसावत आहे की दुष्काळ पडणार आहे. शेतकऱ्याला सर्वप्रथम सांगतो, यावर्षीचं साल सगळ्यात चांगलं राहणार आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये चांगला पेरणीयोग्य पाऊस पडणार आहे. सगळ्याच्या हळूहळू पेरण्या सुरू होणार आहेत, म्हणून हा अंदाज लक्षात येतात. सर्वप्रथम मी म्हटलं होतं ना, 7 ते 14चा एक टप्पा राहील, त्याच्यानंतर 20 ते 30 राहील आणि 10 जुलै ते 15 जुलै राहील. ही असंच परिस्थिती राहणार आहे. यावर्षी जून महिन्यात थोडाफार पाऊस कमी राहणार आहे, जुलैमध्ये जास्त पडणार आहे, ऑगस्टला कमी राहील, सप्टेंबर ऑक्टोबर परतीचा पाऊस धुमाकूळ घालणार आहे. पण दुष्काळ वगैरे काय पडणार नाही. तर तुम्हाला सांगते, यावर्षी शेतकरी हिताचं साल आहे, शेतकऱ्यासाठी खूप चांगलं आहे. शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. आता हे म्हणजे काय होणार, पाऊस कसा येणार आहे, पावसाला सुरुवात काय होणार आहे, 18 जूनच्या नंतर विदर्भाकडून बऱ्याच ठिकाणाहून पूर्व विदर्भाकडून सुरुवात होणार आहे. 18-19च्या दरम्यान पूर्व विदर्भाकडून ते पाऊस मराठवाड्यापर्यंत येईल. पण त्याच्यानंतर काय होईल, 20-21च्या नंतर मराठवाड्याकडे पाऊस आल्याच्या नंतर 21 ते 29च्या दरम्यान मराठवाड्यामध्ये वेगवेगळ्या भागात पाऊस पडेल आणि काही जिथं जास्त ओल होईल त्यांच्या पेरण्या सुरू होतील. विदर्भात देखील काय होईल, 18-19 पासून तिकडे पाऊस सुरुवात होईल. जिथं पाऊस जास्त पडला त्यांच्यात देखील ओल झाली तर त्यांच्या देखील पेरण्या होईल. त्याच्यानंतर हे पाऊस पुन्हा उत्तर महाराष्ट्राकडे जाईल. मग उत्तर महाराष्ट्राकडे काय होईल, म्हणजे विदर्भापासून उत्तर महाराष्ट्र सगळ्यात टोक, हे टोक ते टोक आहे. मग तिकडे काय होईल, 23 जून ते 29 जूनच्या दरम्यान तिकडे देखील पाऊस जाईल आणि त्यांच्या देखील पेरण्या लागतील. पण शेतकऱ्याला पश्चिम महाराष्ट्र, सातारा, सांगली, सोलापूर त्या पट्ट्यामध्ये काय होईल, तिकडे देखील 23 जून ते 29च्या दरम्यान काय होईल, तिकडे देखील पाऊस पडेल आणि तिकडे देखील पेरण्या होती. पण शेतकऱ्याला सांगू इच्छितो की दुष्काळ वगैरे काय पडणार नाही. तुम्ही मनातली भीती बाळगू नका. कारण की बऱ्याच तुम्हाला दररोज मोबाईल उघडला की तुम्हाला दुष्काळ ते एल निनोच दिसायलंय. शेतकऱ्यांना हे दरवर्षी काय असतं, हे जे असं वारं आहे ना, कधी कधी पाऊस पडल्याच्या नंतर असं आहे 10 दिवस तितकं वारं येतच असतं. तर तुम्हाला सांगू इच्छितो, 19 तारखेच्या नंतर, 19 जूनच्या नंतर राज्यामध्ये हे उन्हाचा पारा देखील ते कमी होणार आहे. म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात द्या. 20 तारखेपासून उन्हाची तीव्रता कमी होईल, ढगाळ वातावरण यायला सुरुवात होईल, म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात द्यायचं. पण राज्यात मात्र जूनच्या शेवटच्या आठवड्यात चांगला पेरणीयोग्य पाऊस होईल, वेगवेगळ्या भागात पडेल. पण शेतकऱ्याला वाटतं की सगळीकडे पहिलेच दिवस येणार, सगळीकडे नाही पडणार. काय होणार, दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडेल आणि दाखल होईल, म्हणून हे लक्षात घ्यायचं. मान्सूनचा पाऊस सगळीकडे एकदा जात नसतो, दररोज काय होतं, वेगवेगळ्या भागात दाखल होतो. जिथं जास्त ओलं ते शेतकऱ्याच्या पेरण्या होतात, मग ही सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 20 जून ते 30 जून दरम्यान ज्या ज्या भागात पाऊस पडेल, तिथं चांगलं पडेल, तिथं देखील पेरण्या होत्या. आणि दरवर्षी शेतकऱ्यांनी लक्षात घ्या, मी पहिल्यापासून म्हणलो होतो की 2026ला थोडाफार पाऊस कमी होईल, पण परतीचा पाऊस जास्त होणार. म्हणजे काय होतं, दर 2 वर्षानंतर 1 वर्ष पाऊस कमी होणार, हे म्हणून लक्षात यायचं. आता हे 2026ला कमी होईल तर 27-28 परत खूप होईल आणि पुन्हा 29ला आज जशी परिस्थिती झाली तशी 29ला देखील परत परिस्थिती होती. म्हणजे 2 वर्ष जास्त पाऊस पडणार, 1 वर्ष कमी होणार, हे असं चक्र चालू राहणार. पण काय झालं की प्रसार माध्यमातून शेतकऱ्याला त्या एल निनोविषयी खूप भीती घातली. तर मला सांगतो शेतकऱ्यांना, हे पुन्हा नंतर हे सगळे बातम्या बदलणार आहेत. बघा तुम्ही, पाऊस सुरू झाल्याच्या नंतर सगळे बातम्या बदलते. म्हणून माणसानं, माझं म्हणणं आहे, एक तर ठामच राहिलं पाहिजे. एक तर येणार का नाही येणार. मग ते म्हणतात की एल निनो, मला म्हणतात की एक तर म्हणते अतिवृष्टी होणार नसा. तुम्हाला एल निनो
तर एकच कोणतं सांगायचं, एक तर दुष्काळ पडेल का नाही पाऊस पडेल. पण शेतकऱ्यांना सांगतो, हे सगळे प्रसार माध्यमातून शेतकऱ्यांना भीती घालतात. शेतकऱ्यांना घाबरून जाऊ नका. पावसाचं काम करीत असतो. सर्वप्रथम आपला भारत देश आहे. भारत देशाला 2 समुद्र आहे, अरबी समुद्र आणि बंगालच्या खाडीचा समुद्र. म्हणून जरी अरबी समुद्राचा त्या बाष्पाचा पाऊस नाही आला तर बंगालच्या खाडीचा पाऊस येतोय. आणि ज्या वर्षी मान्सून काय होतो, आल्याच्या नंतर स्थिरावतो, थांबतो, आणि त्याच्यानंतर काय होतं, मग पाऊस पुरेपूर येतो. आणि पुरेपूर आल्याच्या नंतर काय होतं, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा असा करीत पाऊस मग उत्तर महाराष्ट्राकडे जातो. शेतकऱ्याच्या पेरण्या लागतात. म्हणून हे लक्षात यायचं, एल निनो वगैरे काही नाही, शेतकऱ्याच्या पेरण्या होणार आहे निश्चित. काळ्या दगडावली रेग आहे म्हणून काही शेतकऱ्यांनी घाबरून जायचं कारण नाही. शेतकऱ्याला परत एकदा सांगतो, जमिनीची शेताची पेरणी करत असताना चांगली अशी ईदभर ओल गेल्याच्या नंतर पेरणीचा निर्णय घेऊ नका. कारण ईदभर ओल गेल्याच्या नंतर कधी पेरू शकता हे पाहू शकता. सगळं रेडी करून ठेवलंय, बियाणं आणून ठेवलंय, खत आणून ठेवलेत. फक्त पाऊस पडल्याच्या नंतर इथं शेतात यायचं, ईदभर ओल गेली मग आम्ही देखील पेरणीचा निर्णय घेणार आहेत. त्या ईदभर ओलीचे एक तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो. ईदभर ओल गेली, पेरल्याच्या नंतर काय होतं, जमिनीमध्ये मुळी जाते. तर काय होतं, जरी 15 दिवस जरी पाऊस नाही आला तर ते पीक काय होतं, त्या ईदभर ओलीवर टिकून राहतं. पण शेतकऱ्याने 4 बोट 6 बोट ओलीवर जर पेरणी केली, त्याची मुळी लगेच खाली खंटीला जाते, कोरड्यात जाते, मग ते पीक सुकतंय. म्हणून शेतकऱ्याला सांगतो, चांगली जमिनीमध्ये ओत गेल्याशिवाय शेतकऱ्याने पेरणी करू नये.